न्यूज, सच जरूरी है। खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने लोकांच्या मनातला कौल दिलाय, निर्णय दिलाय। त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून धन्यवाद मानतो। 370 कलम काश्मीरमधलं हटवलं जावं यासाठी या देशातली जनता गेले अनेक वर्षापासून स्वप्न पाहत होती आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचंही स्वप्न होतं की अखंड हिंदुस्थानसाठी काश्मीरमधलं 370 कलम हटवलं गेलं पाहिजे। बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, मी 370 कलम हटवतो आणि अयोध्येमध्ये राम मंदिर बांधतो। तर खरं म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे, मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचे कर्मठ गृहमंत्री अमित शाह साहेबांनी हे 370 कलम हटवण्यासाठी जे काम केलं ते लोकांच्या मनातलं एक स्वप्न पूर्ण केलेलं आहे। आणि म्हणून सावरकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब असतील, यांचं स्वप्न होतं अखंड हिंदुस्थान। आणि हे स्वप्न जे आहे, मला वाटतं या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जसं देशाचं एक नाव संपूर्ण जगभरामध्ये उंच केलं, ते नक्कीच अखंड हिंदुस्थानसाठी पूर्ण प्रयत्न करतील। आणि ते एकदा बोलले म्हणजे बोलले। मोदी गॅरंटी या नुकत्याच झालेल्या 3 राज्याच्या निवडणुकांमध्ये दिसलेली आहे। धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज यशवंत स्टेडियमवरती आता एकवटलेला आहे। आणि यशवंत स्टेडियमवरती महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। त्या हिवाळी अधिवेशनाकडे आगेकूच करणार आहे। गेली अनेक वर्ष किंबहुना स्वातंत्र्यानंतर घटनेमधील धनगर समाजाचं जे एसटी आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि त्यामुळं गेल्या वर्षभरापासून जवळपास आणि त्याच्या अगोदर कितीतरी वेळा सातत्यानं मोर्चे, आंदोलनं, उपोषणं, रास्ता रोको सुरू आहेत। आणि म्हणून आता धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी समन्वय समितीच्या माध्यमातून हा मोर्चा अधिवेशनावरती निघतोय। आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं ना पक्ष ना नेता असा संपूर्ण समाज एकवटलेला आहे आणि हा हिवाळी अधिवेशनावर येतोय। माझं या निमित्तानं सरकारला देखील आता निवेदन देणार आहेत। त्यामुळं एसटी आरक्षणाची धनगर समाजाची मागणी तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे, हे या माध्यमातून मला सांगायचं आहे। मी आज ती बातमी एका वृत्तपत्रामध्ये पण पाहिली। हास्यास्पद असं आहे की एका बाजूने त्यांच्या समर्थक जिहादी लोकांनी आमच्या हिंदू माता भगिनींना धमक्या द्यायच्या, घाबरवायचं आणि त्यांना केस न देण्यापर्यंत किंवा पोलिसांमध्ये तक्रार न देण्यापर्यंत एवढी भीती त्यांच्यामध्ये आणायची, म्हणून केस त्या समितीपर्यंत पोचूच नये, त्या पोलीस स्टेशनपर्यंत पोचूच नये, अशा पद्धतीचे सगळे प्रयत्न ह्या जिहादी विचारांचे त्यांचे सगळे लोक करतात। आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे समर्थक हे जे काय आमदार आहेत, आझमी असो किंवा त्यांचा जो दुसरा जो काय आहे भाग 2 पार्ट 2, ते लोकांचं म्हणणं आहे की लव जिहादचे केसेस देत नाही। अरे तुमचे लोक अगर आमच्या माता भगिनींना घाबरवलं नाही, भीती नाही पसरवली, तर दिवसाचे लाखो संख्येने किंवा हजारोच्या संख्येने केसेस दाखल होतील। काही पुरावे आमच्याकडे आहेत। वर्धाला झालेली केस माझ्या नजरेसमोर आहे, जिथे माझ्याकडे चॅट आहे जे मी सभागृहामध्ये दाखवणार आहे, जिथे कशा पद्धतीने माझ्या एका हिंदू बहिणीला छळण्याचं काम, घाबरवण्याचं काम, की तू पोलिसांकडे गेलीस तर तुला मी जाळून टाकीन, असं या जिहादी विचाराच्या एका तरुणाने तिला सांगण्याचे पुरावे माझ्याकडे आहेत।
म्हणजे एका बाजूला आमच्या हिंदू माता भगिनींना घाबरवायचं, भीती पसरवायची आणि दुसऱ्या बाजूला केसेस होतच नाहीत, ती समिती बरखास्त करायची, असं भोकत राहायचं. पण यांच्या भोकण्याला आम्ही काय महत्त्व देणार नाही. ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज.